कुंभळगडचा हा किल्ला आरावली पर्वतरांगांमधील एका उंच टेकाडावर विसावलाय, जो चहूबाजूनी दाट जंगलाने वेढलाय. हा अनेक कारणांसाठी उल्लेखनीय आहे. भारतीय वास्तुशास्त्राच्या प्राचीन ग्रंथात अनेक विविध किल्ल्यांची वर्णन आहेत, जसं की फॉरेस्ट फोर्ट, हिल फोर्ट आणि कृत्रिम मानव निर्मित किल्ले. इथे आपल्याला ह्या तिन्ही प्रकारची वैशिष्ट्य एकाच ठिकाणी पाहायला मिळतात. संरक्षणासाठी बांधलेल्या तटबंदीच्या आतमध्ये सुमारे 35 किलोमीटरचा भूभाग आहे. तटबंदीची रुंदी एवढी आहे की एकाच वेळी 4 घोडेस्वार त्यावरून टेहळणीसाठी रपेट मारू शकतात. असं म्हटलं जातं की चीनच्या अभेद्य भिंतीनंतर या भिंतीचा नंबर लागतो. उदयपूर या तलावाच्या शहरापासून 80 किलोमीटर अंतरावर एका टेकाडावर कुंभळगड वसलेला आहे. हा किल्ला राजस्थानचा गौरव समजला जातो. आरावली या जगातील सर्वात जुन्या पर्वतांच्या रांगांच्या कवेत विस्तीर्णपणे विसावलेला. याच्या तटबंदी एखाद्या महाकाय अजगरासारख्या पसरलेल्या आहेत. संप्रती किल्ल्याचे किंवा त्याच्या तटबंदीच्या अवशेषातून कुंभळगड उभा राहिला. इतिहासामुळे आपल्याला माहिती आहेच की संप्रती सम्राट अशोकाचा नातू होता, मौर्य सम्राट अशोक, आणि जैन परंपरेप्रमाणे त्याला जुन्या मौर्य साम्राज्याचा पश्चिमेचा भाग वारसा हक्काने मिळाला. घनदाट जंगलात लपलेला या किल्ल्याचा मार्ग अत्यंत खडकाळ आहे, जो दऱ्याखोऱ्यांनी भरलेला आहे. हे स्थळ फक्त युद्धनीतीच्या दृष्टीने महत्त्वाचं नाही, तर व्यत्ययाशिवाय ध्यान साधना करणाऱ्या संन्याशांची आणि तपस्व्यांची आवडती जागा होती. हा किल्ला बांधला गेल्यावर हे स्थळ अजूनच निर्जन आणि संरक्षित आश्रयस्थान झालं. यामुळे संपन्न जैन व्यापारी इथे येऊन स्थायिक होण्यास आकर्षित झाले. कुंभने जवळजवळ 15 ते 20 वर्षांच्या परिश्रमानंतर या किल्ल्याला पूर्ण केलं. 1458 मध्ये हा किल्ला बांधून पूर्ण झाला. कुंभला मालवा आणि गुजरातवर हल्ला करायचा होता. मालवा आणि गुजरात बरोबरच्या युद्धासाठी हे सर्वात मोक्याचं स्थान होतं. म्हणूनच मेवाडच्या संरक्षणासाठी एक महत्त्वाचा किल्ला असावा, जिथे तोफा अगदी सहजासहजी पोहोचू शकणार नाहीत. कारण 1526-27 नंतर तोफांचं प्रस्थ सुरू झालं होतं, त्यामुळे किल्ल्यांचं महत्त्व थोडं कमी झालं होतं. अशा परिस्थितीत मालवा आणि गुजरातवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि मेवाडच्या संरक्षणासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता. किल्ल्याच्या संरक्षणासाठी बांधलेल्या या महाकाय तटबंदी मैलोमैल पसरल्या होत्या आणि पर्वत रांगांच्या नैसर्गिक भूभागात एकरूप झाल्या होत्या. या किल्ल्याचे सर्वात मजबूत संरक्षण म्हणजे आरावली पर्वत हेच होतं. यापर्यंत पोहोचायचं म्हणजे हिंस्र पशूंनी भरलेल्या भीतीदायक जंगलातून मार्ग काढावा लागायचा आणि कठीण खिंडी पार कराव्या लागायच्या. आरावलीच्या पर्वतरांगांनी वेढलेला, ज्यात मुबलक प्रमाणात असलेली वनस्पती, विविध प्रकारच्या वृक्षांनी आच्छादलेले डोंगर, दाट जंगल, दऱ्या खोऱ्यांनी भरलेला, नदी नाल्यांनी भरलेला हा डोंगराळ प्रदेश, अशा नैसर्गिक ठिकाणी महाराणा कुंभाने जेव्हा आपला किल्ला बांधला, तेव्हा असं मानलं जायचं की तो अभेद्य आहे, तो कोणी जिंकू नाही शकणार. इथले वाडे जणू आकाशातील ढगांशी प्रणय करताहेत असा भास होतो. इथली मंदिरं अप्रतिम आहेत. शतकानुशतकं आदिवासींचा इथल्या खेड्यांमध्ये निवास होता. मेवाडचे शासनकर्ते संकटाच्या काळात कुंभळगडला आपली राजधानी बनवायचे. कुंभाच्या काळात
मेवाडच्या प्रसिद्ध 84 किल्ल्यांपैकी 32 किल्ले बांधले गेले किंवा जीर्णोद्धार करण्यात आले. तर कुंभलगड उत्तम किल्ला तर आहेच, पण तो म्हणजे अनेक किल्ल्यांचा मिळून एक किल्ला झालाय आणि यातच खरी गंमत आहे, नाही का? या मजबूत तटबंदी केवळ आक्रमकांना रोखायच्या नाहीत, तर हिंस्र श्वापदांपासून देखील बचाव करायच्या. पाचशे वर्षांपूर्वी बांधलेली ही जाड भिंत आज देखील आपल्याला अचंबित करते. विलक्षण गोष्ट म्हणजे या किल्ल्याच्या भिंतीची लांबी. आणि कुंभलगडमध्ये तुम्ही कुठल्याही दिशेला पाहिलं तर प्रत्येक टेकडीच्या माथ्यावरून खाली दरीत जाणारी ही भिंत जी पुन्हा वर येताना तुम्हाला दिसेल, ती जर टिकून राहिली असती तर जवळजवळ अर्ध राजस्थान त्या तटबंदीच्या आत मावलं असतं. किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी असणाऱ्यांना या तटबंदीच्या ताकदीवर एवढा विश्वास होता की त्यांना या किल्ल्याच्या सभोवताली खंदक खणायची देखील गरज वाटली नाही. इथे एक अशी म्हण प्रचलित आहे की कुंभलगडला पोहोचायचं असेल तर तुम्हाला एक डास बनून जावं लागेल, नाहीतर तिथे पोहोचणं अशक्य आहे. किल्ला अशा ठिकाणी आहे की जिथून दूरपर्यंत पाहता येतं. त्यावर तोफांचा भडीमार केला तरी तोफगोळे त्याच्यापर्यंत पोहोचत नसत. आणि जंगलात कोणी शिरलंच तर इतके प्राणी होते की वरपर्यंत कोणी पोहोचू शकत नव्हतं. आणि कोणी पोहोचलंच तर किल्ला इतका मजबूत आहे, 7 प्रवेशद्वार आहेत, एका मागोमाग एक असलेल्या द्वारावर रोखता येतं. याला कोणी वेढा घातलाच तर आतमध्ये 7 तलाव आहेत आणि शेती केली जायची, त्यामुळे पाण्याची कमी ना अन्नधान्याची कमी. वर्षभर जरी वेढा घातला तरी आतील सैन्याला काहीच कुठलंच नुकसान होत नसे. आणि जर कोणी आत प्रवेश मिळवलाच आणि तिथून माघार घ्यायची गरज लागली तर भुयारी मार्गाने तिथून 5-6 किलोमीटरपर्यंत दूरपर्यंत जमिनीखालून मार्ग आहे बाहेर पडण्याचा. टेकडीच्या माथ्यावर बांधलेल्या किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी उंच चढ चढून जावं लागतं. नागमोडी वळणावळणांचा रस्ता 6 मजबूत दरवाजातून पुढे जातो. यातील 2 सुमारे 4 किलोमीटर दूर आहेत मुख्य किल्ल्यापासून. याच्या बरोबरीने तटबंदीच्या आत बाहेर जाण्यासाठी काही छोटे आणि अरुंद दरवाजे देखील आहेत. कुंभलगडचा हा किल्ला महाराणा कुंभने बांधला होता. हा भारताच्या इतिहासात शूर योद्धा म्हणून आणि राजस्थानमधील अनेक किल्ले बांधण्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. हा किल्ला त्याच्या आवडीचा होता. त्याने त्याच्या आयुष्याचा मोठा काळ इथे घालवला. बऱ्याचदा आपण विसरतो की राणा कुंभ केवळ एक शूरवीरच नव्हता, तर तो एक कुशल कुस्तीगीर, प्रतिभावान कवी, संगीतात रस ज्ञान असलेला माणूस आणि कलेचा आश्रयदाता होता. त्याचं शांततेच्या काळातील कर्तृत्व हे रणभूमीवरील कर्तृत्वापेक्षा अजिबात कमी नव्हतं. हे शिवमंदिर 15व्या शतकाच्या मध्यावर बांधण्यात आलं होतं. गोलाकार घुमट वजा छत 24 मजबूत स्तंभांच्या आधारावर उभा आहे. नंदीची सुंदर मूर्ती मुख्य प्रवेशद्वारावर स्थापित करण्यात आली आहे. गाभाऱ्यामध्ये काळ्या दगडाचं 5 फूट उंचीचं लिंग ठेवण्यात आलं आहे. असं सांगण्यात येतं की असामान्य उंचीच्या राणा कुंभच्या उंचीला सोयीस्कर अशी लिंगाची उंची ठेवण्यात आली होती. या किल्ल्याच्या प्रांगणात अनेक मंदिरं आहेत. त्यातील बहुतांशी त्याच्या शासनकाळात बांधली होती. मेवाडच्या विकासात शास्त्रीय परिमाणाचं श्रेय जर कुणाला जात असेल तर ते राणा कुंभाला जातं. मेवाडचा प्रभाव जो सर्वत्र पसरला त्यात कुंभाचं योगदान सर्वात महत्त्वाचं आहे. तो साहित्यिक पण होता आणि साहित्यिकांचा आश्रयदाता देखील. त्याच्या काळात मौलिक रचना देखील झाल्या आणि हस्तलिखितं देखील त्याच्या काळात लिहिली गेली. त्याने स्वतः देखील अनेक भाष्य लिहिली.
त्याचा सर्वात महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे संगीत संबंधी आहे, जो आजपर्यंतचा इतका मोठा 1600 पदांचा दुसरा मिळणार नाही. संगीत राज्य त्या ग्रंथाचं नाव आहे. अनेक राग रागिणींचा अभ्यास केला होता कुंभाने. गोलेश जैन मंदिर किल्ल्यापासून थोडं लांब अंतरावर आहे. याचं छत गोलाकार आहे आणि दुरून पाहिलं तर एखाद्या घुमटासारखं वाटतं. राणा कुंभच्या शासनकाळात अनेक अत्यंत संपन्न जैन व्यापारी इथे राहायचे आणि त्यांनी या वास्तू बांधल्या होत्या. कुंभलगड किल्ल्याची अनेक आकर्षणं आहेत. इथला प्रत्येक दगड राजस्थानच्या दैदिप्यमान आणि प्रभावी इतिहासाचा साक्षीदार मानला जातो. त्याचबरोबर इथे अनेक मंदिरं देखील आहेत, हिंदूंची आणि जैनांची. याच्या तटबंदीच्या आतमध्ये अनेक भिल्लांची गावं आहेत. हे खरं तर एक जितं जागतं संग्रहालयच आहे. इथे राजस्थानच्या रंगीत संस्कृतीची झलक पाहायला मिळते. त्याचबरोबरीनं याच्या चहूबाजूला आपल्याला अभयारण्य देखील पाहायला मिळतं. हा खरंच एक वारसा आहे जो आपण सर्वांनी जतन करायला हवा. सर्व जैन मंदिरांमध्ये सर्वात प्रसिद्ध असलेलं मंदिर म्हणजे ज्याला 52 मंडपिका आहेत. 52 छोटे मनोरे उंच कळसाच्या शेजारी उभारण्यात आले आहेत. मुख्य दरवाजाच्या आत शिरताच एक विस्तीर्ण अंगण आणि सुशोभित मंडप आहे. गोलाकार छत देवदेविकांच्या आणि स्वर्गीय जीवांच्या मूर्त्यांनी सजवलेलं आहे, ज्यामुळे असा भास होतो की त्यांनी हे छत उचलून धरलं आहे. बाहेरील भिंतीवर घडीव दगडी नक्षीदार जाळ्या लावल्या आहेत. मंदिरांचं आपलं एक महत्त्व आहे. ते आस्थाचं केंद्र आहेत. विविध समुदायांनी आपापली मंदिरं बनवली आहेत आणि आस्थाच्या केंद्राच्या बरोबरीनेच या मंदिराच्या संरक्षणासाठी आक्रमकांच्या विरोधात स्थानिक जनतेला जेवढं प्रोत्साहित करता येतं तेवढं दुसऱ्या कामाकरता करता येत नाही. पितालिया जैन मंदिर एका मैदानातील एका उंच ओट्यावर बांधलं आहे. त्याचा गाभारा आज उजाड आहे, कोणत्याही मूर्तीशिवाय. पण तरीही याच्या पुढील दालनाची भव्यता अप्रतिम आहे. दरवाजांवर असलेली तोरणं अत्यंत नाजूक कोरीव नक्षी कामाने सजवलेली आहेत. अशा प्रकारचं काम नाजूक लाकडावर करणं देखील खूप कठीण असतं. बघणाऱ्यांना हे अचंबित करून टाकतं. स्तंभ आणि भिंती स्त्री पुरुषांच्या प्रतिमांनी सजवलेल्या आहेत. यक्ष, गंधर्व आणि अप्सरा. इतर मूर्त्या अग्नी, वरुण, इंद्र आणि यामा यांच्या आहेत. हे मंदिर 15व्या शतकाच्या मध्यावर बांधलं गेलं होतं. हे दिलवाडा आणि माउंट अबू येथील जैन मंदिरांची आठवण करून देतं.
तर मंदिरं पण आहेत, निवासी घरं पण आहेत. पण या निवासी घरांचं वैशिष्ट्य पहा. मंदिरं भव्य आहेत, पण ही घरं मात्र अगदी साधी आहेत. खूप छोट्या खोल्या आहेत. कुंभलगडमधील घरं देखील जर तुम्ही पाहिली तर खूप काही कलात्मक नाही आहेत. गरजांकडे लक्ष दिलं गेलंय, स्वतःच्या वैयक्तिक सोयींकडे दुर्लक्ष केलं गेलंय. आज कुंभ महालाचे फक्त अवशेष बाकी उरले आहेत. कुंभाचं जीवनचरित्र म्हणजे अनेक निर्णायक युद्धांचा इतिहास आहे, ज्यातूनच त्याने राजस्थानमध्ये मेवाडचं सार्वभौमत्व स्थापित केलं. तो शूरपणे लढला आपल्या राज्याच्या सीमा वाढवण्यासाठी आणि सातत्याने गुजरातच्या आणि मालवाच्या सुलतानांशी लढा दिला. दोन्ही सुलतान राणाच्या विरोधात एकत्र आले, तरीही ते त्याची बरोबरी करू शकले नाहीत. त्याच्या शासनकाळाच्या दरम्यान प्रमाणाचा विचार करता मेवाड राज्य सर्वात मोठं होतं. जर आपण किल्ल्याच्या विस्ताराबद्दल बोलणार असू तर असं म्हटलं जातं की त्याच्या काळात मेवाडमध्ये 84 किल्ले होते. त्यामुळे तो काळ सर्वात उत्तम काळ, सुवर्णकाळ मानला जातो मेवाडच्या या राजवंशाचा. मोठ्या शर्मेची बाब आहे की राणा कुंभाची ताठ मान, जी युद्धात कधी झुकली नाही, त्याच्या स्वतःच्या मुलाकरवी कापली गेली. राणा कुंभाच्या मृत्यूबरोबरच कुंभलगडचं वैभव हरपून गेलं. कुंभलगडच्या किल्ल्यासंदर्भात अनेक मनोरंजक कहाण्या आहेत. ही तीच जागा आहे जिथे महाराणा प्रतापचा जन्म झाला होता, ज्याचं नाव हळदीघाटच्या संग्रामाशी जोडलं गेलंय. त्याने अकबराच्या महाशक्तीला आव्हान दिलं होतं, कधीही झुकला नाही की शरण गेला नाही. आयुष्यभर लढला राज्याच्या आणि देशाच्या रक्षणार्थ. राणा प्रताप भारतीय स्वातंत्र्य सैनिकांसाठी स्फूर्तीचा, कधीही न आटणारा झरा आहे. याचा जन्म इथे कुंभलगडमध्ये झाला. त्याने अकबराशी आयुष्यभर लढा दिला आणि कधीही पराजय स्वीकारला नाही. त्याने आपला बराच काळ कुंभलगडमध्ये घालवला, कारण चित्तोडपेक्षा इथून मोगल सैन्याशी लढा देणं जास्त सोयीचं होतं. राणा प्रताप अजरामर नायक झाला, ज्याची स्मृती आजही जतन करून ठेवण्यात आली आहे. अकबराचं साम्राज्य त्याच्या काळात जगातील सर्वात मोठं साम्राज्य होतं.